महाराज सांगतात हा धर्म, का अमोल महाराज सांगतात हा धर्म. कारण प्रत्येकाने धर्माच्या व्याख्या आपापल्या सोयीनुसार बनवलेल्या आहे. आता धर्म धर्म म्हणजे नेमकं काय? आता धर्म शब्दच कसा तयार होतो आपण विचार करू. ध्रुधारयती म्हणजे धारण करणे, ध्रुधारयती म्हणजे धारण करणे. ज्याने ज्याला धारण केलं तो त्याचा काय झाला? धर्म झाला. धारणा धर्ममित्युः धर्मो धारयते प्रजा. ज्यामुळे प्रजेची धारणा होते, प्रजेचं रक्षण होते. तुम्ही आम्ही ज्या आधारानं राहतो त्याला म्हणतात धर्म. आणि ऐका, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. धर्म ये वाहतो हंती धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. आणि जो धर्मानं चालतो त्याचा विजय असतो. येतो धर्मस ततो जया. जिकडं धर्म आहे तिकडं विजय आहे. म्हणून सत्यमेव जयते. आजपर्यंत खोट्याचा विजय झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. जर खोट्याचा विजय झाला हे शास्त्र पुराण आपल्याला सगळे नदीत सोडावं लागतील. धर्मग्रंथच खोटे होतील ना. वेद खोटं होईल, शास्त्र खोटं होईल, पुराण खोटं होईल. अधर्माचा विजय आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. लक्षात ठेवा बरं का. येतो धर्मस ततो जया. म्हणून सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही हो सकता है. खोटं जास्त काळ टिकत नसतं बरं का. लक्षात ठेवा. हा, खोट्याचा प्रभाव थोडा वेळ राहील पण ते जास्त काळ टिकत नसतं. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले जिकडं धर्म असतो तिकडं विजय असतो. लक्षात घ्या. म्हणून आपण धर्माचरण केलं पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. आता भगवद्गीता जर पाहिली तर काय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. पहिलं आहे धर्मक्षेत्रे आणि शेवटचं काय आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र प्रार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. पहिलं हे धर आणि दुसरा शेवटचा शब्द आहे म. गीतेची सुरुवात धर आणि यत्र योगेश्वर मतिर्मम, शेवटचा शब्द काय म. म्हणजे हे धर आणि ते म, धर्म. एवढ्या 700 श्लोकात भगवंतानं धर्म सोडून दुसरं काहीच सांगितलेलं नाहीये. लक्षात ठेवा. 700 जे श्लोक आहेत ते धर्माची सुरुवात आहे तर धर्माचा शेवट आहे. धर्म सोडून दुसरं काहीच सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात धर्म म्हणजे काय. धर्म शब्द जिकडं जोडाल तिकडं धर्म शब्दाच्या व्याख्या बदलत राहतात बरं का. धर्माचे 4 चरण आहे. धर्माचं पहिलं चरण आहे सत्य. बरोबर आहे. सत्यम वद. खरं बोलणं हा धर्म आहे. आणि मी म्हणतो खरं बोलणंच देव आहे. काही माणसं म्हणतात तो देवासारखा माणूस आहे. अहो त्याला देव का म्हणता? अहो कधीच खोटं बोलत नाही तो. म्हणून खरं बोला हे सांगणाऱ्याच्या रील्स होतात. खोटं बोलायचं. अरे एवढं सांगितलं तरी महाराष्ट्रभर फेमस झाला माणूस. सांगितलं तरी फेमस झाला, बोलल्यावर किती फेमस होईल. सत्यमेव जयते. बरोबर आहे ना. आणि एक सांगू तुम्हाला, भागवताचा पहिला श्लोक आहे, जन्माद्यशयतोन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना सेन सदा निरस्तकुहकम सत्यम परम धीमहि. कोण्या देवाचं नाव घेतलेलं नाही मी त्याला नमन करतो. जो सत्य स्वरूप परमात्मा आहे त्याला आम्ही धीमहि म्हणजे ध्यायेम, आम्ही त्याला नमन करतो. आणि सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बरोबर आहे ना. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्यवरम. भगवंताच्या गर्भस्तुतीमध्ये सुद्धा सत्यवरम सत्यपरम ती सत्यम सत्यशिव निहितंच सत्यम सत्यश सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. भगवंत म्हणजे तरी काय, सत्य म्हणजे देव. रामनाम तुम्ही आहेत ना, मग म्हणा रामनाम बस. ब्रह्म सत्यम. अहो देव म्हणजे काय, सत्य म्हणजे देव. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सत म्हणजे काय, जे मागही होतं आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. याला म्हणायचं सत. म्हणजे आदी अंती आणि अवसानी. बरोबर आहे ना. मग सत्य म्हणजेच देव आणि सत्य म्हणजेच धर्म. विठाला विठाला. खरं बोलावं, माणसानं खरं बोललं पाहिजे. पहिलं चरण आहे सत्य. धर्माचं पहिलं चरण आहे सत्य. दुसरं चरण आहे दान. तिसरं चरण आहे दया आणि चौथं चरण आहे तप. हे 4 चरण आहे. सत्य, दया, तप आणि दान. आणि अधर्माचे 4 चरण कोणते? असत्य,
अहिंसा, असंतोष आणि शेवटचा आहे मला वाटतं कलह. अहिंसा, असत्य, असंतोष आणि कलह हे अधर्माचे 4 चरण आहे. जिथं भांडणच असतात ना तिथं अधर्म असतो. मग कोण्या सप्त्यात हो, मग ते कशा बी निमित्तानं हो, मग ते झाल्यावर का हो ना, विठाला 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 जिथं भांडण असतं तिथं कलह असतो, तिथं अधर्म आहे. जिथं कलह आहे तिथं अधर्म आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणतात, ऐका कलीचे महिमान आणि असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन. जे असत्याला मान्यता देतात तो कली, जे असत्याला मान्यता देतो तो अधर्म, जे साधूचं हेळन करतात तो अधर्म. बरोबर आहे ना. मला लक्षात ठेवा बरं का. मी असं सूत्रबद्ध बोलतोय, तुम्ही लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. पहिला आहे सत्य. सत्य म्हणजे धर्म, खरं राहावं माणसानं. म्हणून रघुकुल रीत रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाई पर भजन जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. रामाचं नाव का, सत्य बोललं म्हणून. बरोबर आहे ना. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. वचन जाई म्हणजे खोटं न बोलणे, जे दिलेलं आहे त्याच्यावर ठाम राहणे. बरोबर आहे ना. म्हणजे धर्म म्हणजे काय, अहो रामानं आपल्याला शिकवलं ना, जे दिलेलं वचन आहे ते पूर्ण करायचं. बरोबर आहे ना. म्हणून याला म्हणायचं सत्य हे धर्माचं चरण आहे. दुसरं आहे दया. दया हे, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया हे धर्माचं मूळ आहे, लक्षात ठेवा. म्हणून दुसरा आहे दया. तिसरा आहे तप आणि चौथा आहे सत्य. सत्य, दया, तप आणि दान. हे 4 प्रकार आहे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यासयोगतः. भीष्माचार्य शर्पण जरी पडलेले असताना, तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका बरं का. भीष्माचार्य शर्पण जरी पडलेले असताना भगवंत पांडवाला घेऊन भीष्म पितामहाकडे जातात. का, धर्मराजाला वाटायचं हे युद्ध महाभारताचं माझ्यामुळं झालं आणि अनेक स्त्रिया विधवा माझ्यामुळं झाल्या आणि याचं टेन्शन होतं धर्मराजाला. लक्षात ठेवा बरं का. आणि मग भगवंत या शंकेचं निरासरण करण्यासाठी पांडवाला घेऊन भीष्म पितामहाकडे जातात. आणि भीष्म पितामहा शर्पण जरी पडलेले असताना धर्मराजाला न्याय नीती धर्म सांगतात. पहिल्यांदा 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम सांगतात. भीष्मवाच ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूत भृद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षरैव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमा सर्व केशव पुरुषोत्तमः पुरुषोत्तमः. बरं हां, केशव पुरुषोत्तमः. पुरुषोत्तम हे देवाचं नाव बरं का. केशव पुरुषोत्तमः सर्व सर्व शिवस्थानुर्भूताधीर निधिरव्या संभव भाव नो भरता प्रभव प्रभुरेश्वरा. इथून जे सुरू केलं मी सगळंच म्हणू शकतो, नो डाऊट. हे 6वीला पाठ केलं तर मी. 6वीला होतो तेव्हा, स्वामीजींकडे होतं तेव्हा. लक्षात ठेवा. इथून जे सुरू केलं तर सर्व प्रहरणा युद्ध. 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम भीष्म पितामहानं शर्पण जरी पडलेले असताना धर्मराजाला पांडवाला सांगितलं. आणि नंतर न्याय नीती धर्म सांगितला. दान धर्मान पहिला शब्द आहे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यासयोगतः. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग हा चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. लक्षात आलं माझं बोलून. धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च होणं गरजेचं आहे. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. लक्षात ठेवा बरं का. दान करणं हा माणसाच्या टाळ्या विचार करून वाजवा. खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा. एवढं दान केल्यानं कसं जमलं आपल्याला. बरोबर आहे ना. दान करणं हा माणसाच्या, हे दानच आहे ना.
एखाद्याच्या वाक्याला प्रोत्साहन देणं आणि टाळी वाजवणं हे दानच आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणले दान धर्मान. दुसरं राजधर्म सांगितला. काय राजधर्म सांगितला? ऐका लक्ष देऊन. कुठल्याही स्त्रीवर होणारा अत्याचार माणसानं डोळ्यानं पाहू नये. एक तर त्या अत्याचाराला प्रतिबंध करावा, आणि प्रतिबंध करण्याची ताकद नसेल तर तिथून निघून तरी जावं. लक्षात ठेवा बरं. हे सांगत असताना द्रौपदीला हसायला आलं. द्रौपदी हसल्यानंतर भीष्म पितामहाने द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदी, तुला हसायला काय झालं? द्रौपदी म्हणते, काहीच नाही पितामहा, मी सहजच हसले. भीष्म पितामहा म्हणतात, द्रौपदी, आजपर्यंत माझ्यासमोर कुठलीही कुलवधू ही विनाकारण हसली नाही. तुझ्या हसण्यामागं काहीतरी कारण आहे. द्रौपदी म्हणते, जाऊ द्या पितामहा, रात गई बात गई, गई सो गंगा रया सो तीरथ. झालेल्या गोष्टी कशाला काढायच्या? भीष्म पितामह म्हणले, द्रौपदी, तुझ्या हसण्याचं कारण मला कळालं पाहिजे. द्रौपदी म्हणते, पितामहा, तुम्हाला माझ्या हसण्याचं कारण ऐकायचं का? तुम्ही सांगता कुठल्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर डोळ्यानं पाहू नये. राजधर्म काय सांगतो? राजधर्म आम्ही फास्ट ट्रॅक लावू हे नाही सांगत, जाग्यावर चौरंग करा हे सांगत असतो. 3 वर्षाच्या मुलीवर जर अन्याय होत असेल आणि तुम्ही जर फास्ट ट्रॅक म्हणसाल आणि हे म्हणसाल, हे राजधर्म सांगत नाही. इथं छत्रपतीची नीती पाहिजे. जाग्यावर चौरंग करणं ही राजनीती आहे. स्त्रीवर होणारा अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांना कधी सहन केला नाही बरं का. लाव सांगू तुम्हाला, प्रत्येक राजाच्या दरबारात बाया नाचल्या. एक अपवाद छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या दरबारात बाया नाचल्या नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते. हा इतिहास लक्षात ठेवा. याला म्हणायचं राजधर्म. सुभेदाराची सून बोळवण करून पाठवणं ही आपली संस्कृती आहे. लक्षात येते. आणि 3-3 वर्षाच्या मुलीवर जर अन्याय होत असेल तर आम्ही पण पोरीचे बाप आहे ना महाराज. आमच्याही मनात भीती आहे. आज प्रत्येक मुलीच्या बापाच्या अंतकरणात, आईच्या अंतकरणात भीती आहे की आपल्या पोरीला आपण शाळेत पाठवायचं का नाही पाठवायचं, आपल्या मुलीला आपण कुठं पाहुण्याकडे पाठवायचं का नाही पाठवायचं, आपल्या मुलीला आपण दुकानात पाठवायचं का नाही पाठवायचं. हे कळलं? राजधर्म काय सांगतो? तो अन्याय डोळ्यानं पाहू नये, त्याला विरोध करावा. द्रौपदी म्हणते, पितामहा, हे तुम्ही आज सांगता, पण जेव्हा भर सभेमध्ये दुःशासन मला ओढत आणत होता, मला विवस्त्र करण्याचे प्रयत्न करत होता, त्या सभेमध्ये तो स्त्रीवर अन्याय नव्हता का? त्या सभेमध्ये तुम्ही हजर नव्हते का? त्यावेळेस तुम्हाला हा श्लोक पाठ नव्हता का? द्रौपदी बोलते ते 100% बरोबर आहे. लक्षात ठेवा. द्रौपदी बोलते ते 100% बरोबर आहे. भीष्म पितामह म्हणतात, द्रौपदी, ते पाप मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय, पण एक गोष्ट सांगू तुला, त्यावेळेस मी संग दुर्योधनाचा केला होता आणि अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं. ऐका, दुर्योधनाचा संग केल्यामुळं आणि दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं माझं रक्त दूषित झालं होतं आणि अर्जुनाच्या बाणानं ते दूषित रक्त आता निघून गेलं. म्हणून हे माझे विचार आहे. म्हणून माणसांना अन्न पवित्र खावं. बरोबर आहे ना? जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष हां येते ना लक्षात तुमच्या? हां, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होत असतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊन. मला इथंच थांबायचं. राजधर्म काय सांगतो? स्त्रीवर होणारा अत्याचार थांबला पाहिजे. हे दुसरं आहे दान धर्मान. दान करणं हा सुद्धा धर्म आहे. लक्ष. तपश्चर्या करणं हा सुद्धा धर्म आहे. लक्षात ठेवा बरं का. तपश्चर्या करणं हा सुद्धा काय आहे? धर्म आहे. धर्म शब्द जिकडं जोडाल तिकडं धर्म शब्दाची व्याख्या बदलते. धर्म शब्द शिक्षकाकडे जोडा, शिक्षकाचे धर्म वेगळे. धर्म शब्द विद्यार्थ्याकडे जोडा, विद्यार्थ्याचे धर्म वेगळे. धर्म शब्द पुरुषाकडे जोडा, पुरुषाचे धर्म वेगळे. धर्म शब्द स्त्रीकडे जोडा, स्त्रीचे धर्म वेगळे. धर्म शब्द वडिलाकडे जोडा, वडिलाचे धर्म वेगळे. धर्म शब्द मुलाकडे जोडा, मुलाचे धर्म वेगळे. धर्म शब्द महाराजाकडे जोडा, महाराजाचे धर्म वेगळे. धर्म शब्द श्रोत्याकडे जोडा, श्रोत्याचे धर्म वेगळे. धर्म शब्द गायकाकडे जोडा, गायकाचा धर्म वेगळा. धर्म शब्द वादकाकडे जोडा, वादकाचा धर्म वेगळा. धर्म शब्द राजाकडे जोडा, राजाचा धर्म वेगळा. धर्म शब्द प्रजेकडे जोडा, प्रजेचा धर्म वेगळा. धर्म शब्द आमदाराकडे जोडा, आमदाराचा धर्म वेगळा. धर्म शब्द पंतप्रधानाकडे जोडा, पंतप्रधानाचा धर्म वेगळा. धर्म शब्द पतीकडे जोडा, पतीचा धर्म वेगळा. धर्म शब्द पत्नीकडे जोडा, पत्नीचा धर्म वेगळा. पत्नीचा धर्म काय आहे? पतीची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? बोला माऊल्या.
पतीची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? धर्म आहे. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? आमच्या मराठवाड्यात असतो बाबा. पती कोण असतो? अरे बोला आहे परमेश्वरा हो. पती कोण असतो? परमेश्वर असतो. पंडित महाराज, पती परमेश्वर असतो, पण परमेश्वर दारू पेत नसतो ना. मग कुणाचा परमेश्वर दारू पेतो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. नाथा कॅमेरा फिरू नको, कोणीच हातवर करत नाही. बरोबर आहे ना? इथं हात वर करणं सोपं आहे, पण घरी गेल्यावर आरतील सामोरं कोण जाव? बरोबर आहे ना? पा यांनी हात वर केला नाही बाबा, पण यांच्या छात्या कशा धडधड करू लागल्या बा. करते का हात वर? बरोबर आहे. बरं जाऊ द्या, नका हात वर करू. आता धर्म काय आहे सांगतो, ऐका. ज्या बाईचा नवरा दारू पितो, तिला माहित नाही का माझा नवरा दारू पितो? माहित आहे. बरोबर आहे ना? ऐका, मग तिनं हात का वर केला नाही? माझे मालक जरी दारू पित असले तर एवढ्या माणसात हात वर करून पतीची इज्जत घालवणं हा पत्नीचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला. तुम्ही टाळ्या वाजू नका, तुम्ही लाजा धरा जरा. तिनं एवढ्या माणसात आपली इज्जत ठेवली बाबा. एवढं महाराष्ट्रातलं नामवंत चॅनल आहे जिव्हाळा, याच्यावर जर हात वर केलेला दिसला असता तर काय राहिली असती पावड्या रावण्यात आपली. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, तिनं हात वर केला नाही. तुम्ही संकल्प करा, काल्याच्या दिवशी पुरुषोत्तम महाराजाच्या हातानं, पाटणकर बाबाच्या हातानं माळ घालणार आणि आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात करणार. बदललं पाहिजे. लक्षात ठेवा, लक्ष देऊन ऐका. पतीची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? धर्म आहे. लक्षात ठेवा. धर्म शब्द जिकडं जोडाल, धर्म शब्द सैनिकाकडे जोडा. सैनिकाचे धर्म वेगळे. काय सैनिकाचा धर्म? हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. ओ आ आ वा 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 वा. सैनिकाबद्दल आलं हे म्हणलं, हा धर्म आहे. पण आपण टाळ तरी पखवाज तरी थांबवावं, हा आपला धर्म आहे. बरोबर आहे ना? विठाला विठाला.